नमस्कार श्रोते हो. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय बा कोटंबे यांची कादंबरी ऊन सावलीच्या शोधात. आज या कादंबरीचा चौथा भाग तुम्ही ऐकणार आहात श्रोते हो. पण तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ज्यांना चॅनल जॉईन करायची इच्छा आहे ते चॅनल जॉईनही करू शकतात. मेंबर होण्याचे फायदे त्यांना यापुढच्या काळात मिळू शकतात. ऐकूयात बा कोटंबे लिखित ऊन सावलीच्या शोधात भाग चौथा. संगीता घरी आली तेव्हा पत्र्याच्या घरात उकडतंय म्हणून भिंतीच्या सावलीत गोधडी टाकून व्यंकू बसला होता. तिनं पायातल्या चपला पाणीजवळ सोडल्या. कडेवर झोपलेल्या मुलीला व्यंकूच्या शेजारी गोधडीवर टाकलं. तळाला गेलेलं रांजणातलं पाणी तांब्यात घेऊन गुळणा केला. तेच ओले हात चेहऱ्यावरनं फिरवला. तांब्यातलं उरलेलं पाणी पोराला प्यायला दिलं. बाई, भूक लागली, ये देते. हाताला धरून त्याला आत घेऊन आली. सोबत नेलेली फडक्यातली भाकर त्याच्या ताटात ठेवली. उरलेली 1-1.5 भाकरी दुरडीत ठेवून दिली. बाई, तू जेव की, तू बी जेवली नाहीस. तू जेव, मी जेवती मागून. अंगणात असलेल्या लिंबाच्या झाडाचा पिवळट ओलसर दुरून वाळल्यासारखा दिसणारा पाला अंगणात पसरलेला होता. झाडू घेऊन ती अंगण झाडू लागली. ती आली तेव्हापासनं व्यंकू तिच्याकडे निरखून बघत होता. घरी आल्याबरोबर त्याची विचारपूस करणारी, दुपारी जेवले का नाही अशी विचारपूस करणारी, हसऱ्या चेहऱ्यानं लेकरांना त्याच्या हवाली करणारी संगीता आज दिसत नव्हती. तिच्या सावळ्या हसऱ्या चेहऱ्यावर व्यंकूनं थकवा कधीच पाहिला नव्हता, पण आज मात्र ती कमालीची थकलेली दिसत होती. संगे, अगं काय झालंय? आज लवकर आली तू. आज काय अर्ध्या दिवसच होतं का काम? व्यंकू शक्य तेवढ्या शांत आणि हळू आवाजात म्हणाला. दुपारून सगळ्याला सुट्टी दिली म्हणून तर आले. रांजणात पाणी नाही, एखादी खेप मिळाली तर आणते. कामावर सोबत नेलेली घागर बगलेत मारून ती निघाली. अगं आत्ताच आलीस, जरा घटकावर बस की. तुझी वडाताण माझ्याच्यानं बघवणं झाली बघ. जे मी करायचं ते सगळं तू करायलीस. मी असा पांगळा होऊन घरात पडलोय. काखेत कोबडे घेऊन काय होणार आहे ग माझ्यानं? त्या परीस मेलेलं बरं. तेच दगड जरावर मानव पाडला, नाही तर डोक्यावर पाडला तर सुटलो तरी असतो का नाही ग? आता बसलो तुझ्या जीवावर तुकडा मोडत. खरंच सांगतो, मला मला असं जगण्याचा लय भेट आलाय ग. काय करू सांग ना. काय हे अर्धा पाय बघून डोक्यात तिडीक येते ग माझ्या. परत सुरू झालं का तुमचं? हातातली घागर पाण्यावर ठेवली आणि ती त्याच्याजवळ आली. डोळे पाणावले. दुःख व्यक्त करण्याची एकच जागा होती, पण तीही आज परकी वाटत होती. हक्कानं नवऱ्याच्या खांद्यावर डोकं ठेवून भरपूर रडावंसं वाटत होतं, पण धाडस होत नव्हतं. आपण ती पात्रता गमावून बसलोय असं आतून मन सारखं बजावत होतं. तिने स्वतःलाच आवरलं. काय झालंय काय सांग की. अगं तुझा चेहरा पार उतरलाय. कुणी काय बोललं का? आणि हे काय बघ की, मनगटाला कोपराला किती लागलंय. बांगड्या बी फुटल्यात वाटते. संगे खरं सांग, काय झालं ग? अहो काय नाही, सगळ्या हिरीवर मुलकाचा गर्दा आहे. या हिरीहून त्या हिरी वन फिरावं लागते. घागर घेऊन चिखलात पाय घसरून पडले, त्यामुळे 2 बांगड्या फुटल्या आणि खरचटले बी थोडं. काम हो, कोणी काही त्रास द्यायलाय का? तिने मानेनच नकार दिला. त्याला अगदी बिलगून बसली. कुणी काय बोललं, त्रास दिला तरी आपल्या त्याला अरे का तुरे करायची ताकद आहे का?
काय बोलावं तर उपाशी मारावं लागन. त्यात 2 लेकरं आहेत. देसासे आले. ती मनाशीच बोलत होती. दुपारी जेवलात की? संगे, काय झालंय सांग. तू अशी हातपाय गाळून बसणारी बाई नाही संगे. काय नाही हो, तुम्ही उगं काळजी करत बसू नका. आपले लहान 2 लेकरं आहेत. त्यांना सांभाळत काम करावं लागतंय. कामाची थोडी बुडणूक होती, मग बोलणारच ना बुवा. आणि तुम्हाला किती बाऱ्या सांगितलं मरणाधरणाच्या गोष्टी करायच्या नाहीत म्हणून. तुम्ही जर जीवाचं काही बरं वाईट केलं ना तर मी बी करीन. लेकरं तुमचेच उघड्यावर पडतील. परदिसे होतेन ते, भीक मागत फिरतेन ते. पोरीचं कसं होईन जरा विचार करा. पोरगं तर कुणाचे बी गुरंढोरं राखून जगन. मी करते नव. आता जरा दिवस बरे नाहीत. हे बी काही घर करून राहणारे नाहीत. पुन्हा नका करू मरणाधरणाच्या गोष्टी. तिने अलगद डोकं त्याच्या खांद्यावर टेकवलं तसे डोळे पाजरायला लागले. मळकटलेली बनियन अश्रूंनी भिजायला लागली. त्यांनीही आपला गाल तिच्या मस्तकावर टेकवला. पर्वतासारखा भक्कम आधार तिला त्याचा वाटायला लागला. एकीकडे त्या राकेशानं आपलं शरीर बाटवलं, तीही अपराधीपणाची भावना मनात दाटून येत होती. असं काही आपल्याबरोबर झालंय हे नवऱ्याला सांगावं तर तो पेटून उठल. लंगडत धडपडत त्या रानबोक्याच्या मागं लागल, नाही तर मला हाकलून देईन. सगळ्या घराचा उन्हाळा होईल. लेकरं उघड्यावर पडतेन. नवऱ्याचा राग अनावर होईल, पण काहीच करू शकणार नाही. आपण आपल्या बायकोचं संरक्षण सुद्धा करू शकत नाही हे त्याच्या मनाला सतत खात राहील आणि जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल. तिच्या जीवाची नुसती घालमेल चालू होती. काहीतरी आकरीत घडल याची तिला भीती वाटत होती. सध्या तरी तिने लेकरं आणि तिच्या नवऱ्यासाठी गप्प बसायचं ठरवलं. पदरानं डोळे पुसले आणि उठली. अंधार पडायच्या आत घेऊन येते एक खेप. तुम्ही लेकराईला घेऊन बसा. आले की चहा करते. बरं, ये जाऊन. जवळच्या कुठल्या हिरीला असेल तर आण, लांब जाऊ न ग. जेवण करून मुलगा अंगणात एकटाच काहीतरी खेळत होता. मुलगी आणखी गाढ झोपेत होती. व्यंकू बायकोचा विचार करत कितीतरी वेळ बसून होता. तिच्या डोळ्यातले अश्रू त्याला अस्वस्थ करत होते. एवढं काय घडलंय की तिच्या डोळ्यात पाणी आलं. झावळ पडली. अंधार आपले पाय पसरत होता. तेवढ्यात संगीता पाणी घेऊन आली. रांजणात न टाकता घागर आत नेऊन ठेवली. अंगणात बास टाकली. त्याच्यावर गोधडी अंथरली आणि मुलीला आणून झोपवलं. नवऱ्याला हाताला धरून उठवलं आणि त्यालाही बाजेवर आणून बसवलं. आत जाऊन चहा केला. स्टीलच्या ग्लासात व्यंकूला दिला. गरम ग्लास धोत्राच्या पालवात धरून बसला. संगे, अगं तू बी घे, नंतर स्वयंपाकाचं बघ. बाई, मला बी दे की चहा. बरं बाळा, देते हा. एका ताटलीत त्यालाही चहा दिला. स्वतः स्टीलच्या ग्लासात चहा घेऊन व्यंकूच्या शेजारी बाजेला टेकून जमिनीवर बसून तीही चहा घ्यायला लागली. संगे, मला बी काही काम मिळतंय का बघ की. साहेबाला विचार, वाटलं तर तिथंच राहीन. माझे हात पाय आणखीन शाबूत आहेत. 2 लेकरं आणि तुम्हाला पोसायची ताकद अजून आहे माझ्यात. आणि ते मुडदा प्लॅस्टिकचा काय पाय मागवला म्हणाला होता. कुणाला तरी पाय बी दाखवायला घेऊन आला होता. चांगलं माप बीप घेऊन गेला होता. त्याला बी आता महिना होत आला की. अगं, लोकाईला दोष देऊन शिवा सराप देऊन काय फायदा आहे. आपलं नसीब फुटलं त्याला ते तरी काय करेल. तुमच्यानं या स्वभावाचा लोक फायदा घेतात. दुसरं तिसरं कोणी असतं तर 1000-2000 तरी नुकसान भरपाई घेतली असती. आणि आपण आपल्या नशिबाला दूध देत बसलोय. जाऊ द्या, ते बी फेडन कुठंतरी. गोरगरिबाचा तळतळाट लागल्या बिगर राहत नाही. बसा तुम्ही, मी बघती स्वयंपाक पाण्याचं. दुसऱ्या दिवशी कामावर जायची तिची अजिबात इच्छा नव्हती. बरं, न जावं तर खावं काय. गावात तर कोणी दारात उभं टाकू देत नव्हतं. कुणाला दोष देऊनही उपयोग नव्हता. परिस्थितीनं सगळ्यांनाच रस्त्यावर आणलेलं होतं.
ज्या बाईचं नख नजरेला पडत नव्हतं ती बाई चेहऱ्यावर पदर ओढून दुष्काळी कामावर येतेय हे तिने डोळ्यांनी बघितलं होतं. हा सगळा विचार करून ती दुसऱ्या दिवशी कामावर गेली. तिने नेहमीप्रमाणे लेकरं सावलीत बसवले आणि घागर घेऊन निघणार तेवढ्यात कामावरच्या 3-4 बाया तिच्याजवळ आल्या. अगं, रोज सगळ्याला बोलून चालून जातीस, काल न बोलता निघून गेली म्हणून काळजी वाटत होती की. तुकारामची बायको म्हणाली. कालपासून रोखून धरलेलं रडू एकदम बाहेर पडलं आणि मोठ्यांदा रडायलाच लागले. तुकारामच्या बायकोनं तिला जवळ घेतलं. गप गप रडू नगत, अगं बघ की ते लेकरं भेदरलेत. काल काय झालं आम्हाला माहिती नाही आणि आम्ही विचारणार बी नाही. पण एक ध्यानात ठेव, तू एकटी नाहीस, आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहो. कुणाचं बी काय ऐकून घ्यायचं नाही. आपण काय कोणाच्या घरचे नौकर नाही. तुझ्या घरची हालाकी माझ्या नवऱ्यानं सांगितली आहे. कुणी काय बी बोललं तर आम्हाला सांग, भेऊ नका. हे बघ, सरकारनं आपल्यासाठी काम काढलंय, कुणी काही घरातनं देत नाही आणून. आणि कुणाला भिवून कामाला यायचं बंद करशील. हां, काम बंद करू नका. दुसरी एक पाण्याला येते ना तुझ्याबरोबर, तिच्याबरोबर जायचं याचं. जवळपास कुठंच पाणी नाही. आणि उन्हातानाचं एकटी जाऊ नको. कुणी काय म्हणलं तर मला सांग. तुकारामाच्या बायकोने तिला भक्कम आधार दिला. बाकीच्या बायाही तिच्याच सुरात बोलत राहिल्या. मुकादम साईटवर आला होता. संगीताभोवती जमलेला बायकांचा घोळका बघून माघारी फिरला. तुकाराम आणि बाकीचे जमलेल्या बायांकडे बघत होते. जवळ आलेला मुकादमही सटकल्याचं त्यांच्या नजरेतनं सुटलं नाही. वामन हे बदमास पाणी वाटप करणाऱ्या बाईला काहीतरी बोललेत बरं का. ती बिचारी लेकरायला घेऊन काल दुपारीच घरी गेली. तसा असन तर मुकादमाला येंगा दाखवावं लागन. दामू वाघमारे टिकास जमिनीवर टाकत म्हणला. अरे वो कारकून भी नाही दिख रेला आज. सलीमही म्हणाला. बघू बघू, मुकादमालाच विचारायला लागन काय झालंय ते. कोणाला काय बोलू नका, उगा बोवाटा व्हायचा. बाई जातीचं नाजूक काम असते. आपापल्या बायकायला बी सांगा. तुकारामनं सर्वांना समजावलं. सगळे आपापल्या कामाला लागले. संगीताही घागर घेऊन निघाली. दुसरी बाई पण आज तिच्या सोबत होती. रोज या बाजूनं हजेरी घेत जाणारा मुकादम आज समोरून मागे आला होता, तेही सुट्टी व्हायच्या वेळेला. रोज एकेकाचं नाव पुकारायचा. आज एकेकाकडे नजर टाकत गुपचूप सर्वांची हजेरी लावली. संगीतानं झाडाच्या फांदीला बांधलेला पटकुराचा झोका सोडला. मुलीला कडेवर घेतलं आणि मुलाला पुढे घालून गावाकडे चालायला लागली. सावरगाव आणि पिंपळगाव अंतर फार नव्हतं. ओढा ओलांडला की सावरगाव, जेमतेम 3 किलोमीटरचं अंतर. बाकी बायाही टिकास फावडं टोपल्यात घेऊन घराकडे चालायला लागल्या. मुकादमानं मस्टर पिशवीत टाकलं आणि निघाला. काय मुकादम, निघाले का? दामूनं हटकलं. जातो की. वाडीला जाऊस तो रांदर पडते. थांबा ना, जरा बोलायचे. सगळे खोदकामाच्या चरीतनं बाहेर आले. मुकादमाच्या छातीत दडदडायला लागलं. काय झालं? नाही म्हणजे मी नावानं पुकारलं नाही म्हणून हजेरी लावली नाही असं वाटायला काय तुम्हाला? पिशवीतून हजेरी बुक काढत मुकादम म्हणाला. अरे कामावर असताना हजेरी न लावायला तुझ्यात दम आहे का? ते बुक ठेव मध्ये. काल साईटवर काय झालं ते सांग आधी. नाही काय नाही झालं. दुपारून काय झालं का? मला जरा ऊन लागल्यागत झालतं म्हणून लवकर गेलतो मी. लय येड्याचं सोंग घेऊ नकोय. झाडाला उलटा टांगून इजारीत चटणी सोडल. त्या पाणीवाल्या बाईबरोबर काय झालं गपचिप सांग, नाही तर याच सडकत माती खाली गाडीन. दामू दात ओठ खात म्हणाला होता. मुकादमाच्या अंगाला थरथरी सुटली. काय बोलावं ते सुचेना. हे बघा तुकाराम भाऊ, मी त्या बाईला एक शब्दही बोललो नाही. वाटलं तर तुम्ही उद्या तिला विचारा. लय येड्याचं सोंग घेऊ नको म्हणलंय ना तुला. दामूनं मुकादमाची गच्चीच पकडली. अरे दामू थांब दामू, सोड त्याला. ते सांगल ना नेमकं काय झालंय ते. तुकाराम मुकादमाला दामूच्या तावडीतून सोडवत म्हणाला. हे बघा, पाया पडतो मी तुमच्या. मी नाही काय केलो. मी तुमच्यातलाच आहे की.
कारकुनानं काहीतरी केलं. तुझा यात काहीच हात नाही. देवाशपथ मी नाही काय केलं. हे काम त्या पानपट्टीचं आहे. अरे त्याला तर आम्ही सोडणारच नाही. जर तुझा हात याच्यात असेल ना तर तू बी याला ध्यानात ठेव. आणखीन कोणाबरोबर खुशानी शेण खाल्लंय सगळं सांग आम्हाला. दामू पुन्हा त्याचं मानगूट पकडत म्हणाला, अहो वाढलेल्या बाया गाठते, ज्यांच्या घरी खायची मारामार आहे, ज्यांच्या घरी कमवतं कोणी नाही का कोणाचा आधार नाही, त्यांना कामावरनं काढायची धमकी देते. पण आजवर कोणाचीच काही तक्रार किंवा उघडं पडलं नाही, झाकून गेलं सगळं. हे बी तसंच होईन असं वाटलं असेल त्याला. कुणाला शंका आली तरी जाऊ द्या, आपल्याला काय करायचे म्हणून लोक लक्ष द्यायचे नाहीत. पण मी ह्यात कशात नसतोय बरं का. मी आणि माझं काम आपलं भलं, कुणाला बी विचारा. नाही पण काल दुपारून तो कसं काय गायब झालता मग? सांगितलं ना, मला बरं वाटत नव्हतं म्हणून. ठीक आहे, आता जा तू, बघतो आम्ही त्या कारकुनाकडं. हां, जा तू. तुकारामानं मुकादमाला सोडून दिलं. तुकाराम पुढे म्हणाला, गडे हो, हे लय झालंय. माणसं अन्न पाण्यानं मारायलेत आणि हे लोक त्याचा फायदा घ्यायलेत. ही बाई एक आपल्या ओळखीची म्हणून ध्यानात आलं. 3-4 गावचे लोक आम्हाला आहेत. कुणासंग काय झालं ते कसं कळायचं? त्या कारकुनाला गावातूनच हाकलायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला सरपंच पोलीस पाटलाला बोलावं लागन. उद्या पगारीचा दिवस आहे, सगळे साहेब लोक येतात. पगारी झाल्या की त्यांना पंचायतीत घेऊन जाऊ किंवा सरपंच पोलीस पाटलाला बोलवून घेऊ. मुकादम प्रत्यक्ष नसन याच्यात, पण थोडा तरी गोतलेला असणार आहे. यांनी शेण खाल्लंय त्याची शिक्षा मिळायलाच पाहिजे. दुपारचे 4-4:30 वाजले होते. नदीच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडाखाली तालुक्याहून आलेले साहेब लोक चहा बनवून आणायला गेलेल्या कोतवालाची वाट बघत बसले होते. तुकारामानंच त्याला पाठवलं होतं. कामावरच्या सगळ्या मजुरांचे पगार झाले होते. चहा घेऊन जा म्हणून तुकारामानंच साहेब लोकांना थांबवलेलं होतं. तेवढ्यात सरपंच, पोलीस पाटील आणि वैजनाथराव येत असलेले दिसले. अचानक गावातली कारभारी माणसं आलेली बघून साहेब लोक सावरून बसले. रामराम, नमस्कार झाला. कोतवालानं सगळ्यांना चहा दिला. साहेब, मजूर लोकांच्या तक्रारी आल्यात आमच्याकडं. सरळ तहसीलदार साहेबांना भेटणार होतो, पण आधी तुमच्या कानावर घालावं म्हणलं. मुख्य साहेबांकडे बघत सरपंचानं सरळ विषयालाच हात घातला. नाही, मला आधी सांगा नेमकं काय झालंय, साहेब म्हणाला. तुमच्या कारकुनाच्या तक्रारी आल्या साहेब. बाजूला बसलेल्या पानपट्टीची चुळबुळ सुरू झाली. काय झालंय काय? पानपट्टे, काय म्हणतायत हे लोक? मी काय केलं साहेब? एका शब्दानं कोणाला बोलत नाही मी. कोणाला काही सांगायचं झालं तर मी मस्कीला सांगतो. अरे आम्हाला अशा वाईट दिवसात बाया माणसाला उघडे हो केवळ रस्त्यावर नाही आणायचं. आम्ही पोलिसात तक्रार केली असती ना तर तुमचा हा पानपट्टी आज कोठडीत असता बरं का. पोलीस पाटील पानपट्टीकडे बघत म्हणाले, हे बघा, हा बायांच्या इज्जतीशी तर खेळतोच आहे, पण मास्टरवर अधिकची नावं टाकतोय, लोकांचे अंगठे घेतोय, त्यांचे पगार परस्पर उचलतोय. यो त्याच्याकडं एक वेळा आम्ही दुर्लक्ष करू, पण आडल्या नडल्या बायांना गाठून त्यांच्या इब्रतीवर हात टाकणं गाव नाही सहन करणार. नाही नाही, हे खोटं आहे, असलं काय केलं नाही मी. या हिला दाखवू काय हे तुला? ए मस्के, बोल की काय, का दात खेळ बसली तुई? हा? दामू वाघमारे उठून उभा राहत म्हणाला. दामू खाली बस. दामू, हे बघ, आपल्याला कायदा हातात नाही घ्यायचा. आपण यांना धाडा शिकवू, पण नियमानं. हां? वैजनाथराव म्हणाले. मस्के, काय झालंय? खरं सांगा, खरं सांग, नसता मीच पोलिसात देईन दोघांनाही. साहेबांनीही आवाज चढवला. साहेब, देवा शपथ मी काय केलं नाही, मी यांना सांगत होतो बरं का. मस्के पानपट्टीकडे बघत म्हणाला. पानपट्टीचा एकदम चेहराच उतरला. साहेब, हा माणूस उद्यापासून गावात दिसला नाही पाहिजे. या 1-1.5 महिन्यात त्यांनी फार पाप केलंय. हे नकली मास्टर भरतंय हे कदाचित तुम्हाला माहिती असेल, ते तुमचं तुम्ही बघा, पण बायांना त्रास दिलेला आम्ही सहन करणार नाही. आम्हाला काय म्हणायचं हे तुमच्या लक्षात आलं आहे साहेब. जी काय चौकशी करायची ते तुम्ही करा, पण उद्या हो इथं दिसला तर आम्ही याला हाणणार. तुकाराम चिडून म्हणाला. तुकाराम, शांत हो, नाही दिसणार बाबा तो. सरपंच म्हणाले. साहेब उठून उभा राहिला, हात जोडून म्हणाला, माफ करा, यांनी केलेल्या कर्माची शिक्षा याला मिळेल.
उद्यापासून दुसरा माणूस येईल तुमच्याकडे, तुम्ही निश्चिंत राहा. साहेब याला तुम्ही सोडू नका, लय घातक माणूस आहे हा, तुमची बी वाट लावल बरं का साहेब येऊ. वामन चिडून म्हणाला. ठीक आहे, लक्षात ठेवीन मी, काळजी करू नका, पण मी तुम्हाला शब्द देतो याला शिक्षा मिळणार म्हणजे मिळणार. साहेब लोक जीपमध्ये जाऊन बसले. पानपट्टे आणि मस्के पटकन जीपच्या मागच्या बाजूला जाऊन बसले. भाऊ याला थोडा हात दाखवायला पाहिजे होता राव, दामू वैजनाथरावांना म्हणाला. वैजनाथराव म्हणाले, हे बघा त्यांनी शेण खाल्लंय, त्याची शिक्षा त्याला नक्की मिळेल. सरपंच पोलीस पाटील त्याचा पाठपुरावा करतील. सरकारी नोकरदारावर हात टाकला म्हणून आपण अडचणीत यायला नको. आधीच या दुष्काळात माणसं मारायची वेळ आली. पोलीस कोर्ट कचेऱ्या सध्या तरी आपल्याला परवडणाऱ्या नाही ती. तो पुन्हा साईटवर दिसणार नाही याची खात्री आहे मला. सरपंच हे काम तर नाही बंद करणार ना? नाही तर करायला गेलं एक झालं दुसरंच. काम बंद झालं तर माणसं उपाशी मरते ना. हे बघा काळजी करू नका, तसलं काय होणार नाही. काम बंद करायला आपण केलंय काय? एखादा कर्मचारी वाईट वागत असेल तर वरिष्ठाच्या कानावर घातलंच पाहिजे. तुम्ही घरी जा आता, काम बंद होणार नाही याची हमी मी देतो, मग ते झालं. दुसऱ्या दिवशी सांगळे नावाचा कारकून सकाळी साईटवर आला. तो थेट तुकारामकडे गेला. राम 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 मंडळी, सर्वांकडे बघत सांगळे म्हणाला. राम 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 राम, पण ओळख पटन आहे हो. अहो मी सांगळे, नवीन मास्टर कारकून म्हणून आलोय. वा 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 वा, तुमचं स्वागत आहे बरं का साहेब, लय स्वागत आहे. सगळे खोदकाम थांबून वर आले. वामननं मातीच्या बिंदगीतला तांब्या भरून पाणी सांगळेला दिलं. सांगळेने एका दमात पिऊन तांब्या वामनला परत दिला. सर्वांची नावं पुकारली, हजेरी लावली. त्याबरोबर सगळ्यांचे चेहरे बघून घेतले. नंतर ओळखायला बरं पडतं ना ते. बाकीच्या लोकांची हजेरी घेण्यासाठी सांगळे पुढे निघाला आणि अर्ध्या पाऊण तासात परतही आला. सर्वांकडे बघत म्हणाला, आपल्याला नवीन मुकादम पाहिजे, कोणी असला तर बघा, शक्यतो इथलाच असेल तर बघा, कामावर जास्त वेळ देऊ शकेल तो. अरे मिलेंगा साहेब, उद्या घेऊन येतो त्याला, सलीम म्हणाला. अजी ठीक आहे, या घेऊन या. काय रे लगे हो म्हणला तू? कोण आहे सध्या गावात शिकलेलं? जे हाय 4-2 ते शहरात आहेत, ते बऱ्या घरची पोरं आहेत, तिकडंच काही कामधंदा करतात ते, आणि असले तर अशा उन्हात साईटवर येतील का ते? रोहिदास गायकवाड सलीमला म्हणाला. अरे हाय एक जण, नागू चांबाराचा उत्तम्या. अरे वै की, चांगलं पोरग आहे ते बी शिकायला होतं कुठंतरी, सध्या दिसायला येते गावात. उसको शाम को मिलना पडेगा. त्या शिकलेल्या पोरायचं काही सांगता येत नाही, अचानक गायब होते पोरं ती. हे बघ तू बोल त्याच्याशी, तुझ्या जवळ आहे घर त्याचं नाही का? त्याला अन्न माझ्याकडं लागलं. अरे पाऊस पडोस तर कर म्हणतो, मग जाय म्हणतो कुठं जायचे तिथं. दुसऱ्या दिवशी उत्तम साईटवर आला. तुकारामानं सांगळेची भेट घालून दिली. सांगळेही खुश झाला. हजेरी घेऊन पुढची हजेरी घेण्यासाठी त्याला सोबत घेऊन निघाला. एकंदरीत सगळं बरं चाललं होतं. पाणी वाटप करणाऱ्या दोघी संगमंग येत जात होत्या. संगीतानं तुकाराम आणि टीमचे आभार मानले. आभार यासाठी की घडलेल्या घटनेचा कुठेही गवगवा होऊ दिला नाही. साईटवर सगळ्यांना कळलं असतं तर तोंड दाखवायची चोरी झाली असती, सगळीकडे चावचाव झाली असती आणि कामावर येणं अवघड झालं असतं. काही महाभाग या दुष्काळी परिस्थितीचा फायदाही करून घेत होते. गावातलाच दौलतराव सावकार टपून बसला होता. उष्ट्या हातानं कधी कावळा हाणणार नाही. त्याचा गडी उगाच साईटवर यायचा, लोकांच्या अडचणींचा अंदाज घ्यायचा आणि हळूच एखाद्याजवळ पुंगळी सोडून द्यायचा. कोणाला पाहिली 2 पाहिली जेवारी लागली तर सावकाराकडं हाय बरं का, लागली तर येऊन भेटा, किराणा दुकान बी आहे, 10-5 रुपये राहिले तर पगारा टाकतो, थांबतेत बी. ज्यांच्या घरात खाणारी तोंड जास्त आणि कमावणारी माणसं कमी, त्यांना अडचण यायची. मग त्यांना दौलतरावकडे जाण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याचा गडी स्वतःहून आल्यामुळे लोक जात होते. नसता दारात कोणी पाय ठेवायचं नाही. किराणा दुकानावर जायचे, पण जवळ पैसे असतील तर. त्याचा व्यवहार आजूबाजूच्या गावात जास्त होता. दौलतरावाचा गडी शेरानं ज्वारी मोजून द्यायचा, तेव्हा त्याच्या हातावर पायावर बारीक किडे चढायचे. घेणारा ज्वारी हातात घेऊन बघायचा.
बारीक मण्यासारखी आतून किड्यांनी पूर्ण पोखरलेली. मुठीत घेऊन चोळली तर हातात पीठ कमी, चोथा आणि टरफलं जास्त. गरजवंतांना पर्याय नव्हता. पोटाची आग, कळणा, कोंडा काहीही खाऊन भागवायची होती. मिळतीये हेच त्यांना आप्रुकीचं वाटत होतं. पायलीभर ज्वारी घेतली तर सुगीवर नवीन ज्वारी 1.5 पायली द्यायची, शिवाय घासाघीस करायची नाही. पटली तर घ्या, नाही तर सोडून द्या. माझ्या मागे 100 लोक लागलेत, आम्हाला द्या आम्हाला द्या म्हणून. वाडा तांड्यावरची माणसं चक्रा मारायलेत. मी म्हणलं आधी आपल्या गावात द्यावं. गाव उपाशी आणि जगाला देणं काय कामाचं, म्हणून मी आधी गावातल्या लोकांना विचारतोय. तर असेही व्यवहार चालू होते. किडलेली ज्वारी द्यायची आणि सुगीला नवीन घ्यायची, तीही 1.5. दारातल्या 2 मोठ्याल्या कणगी दौलतरावानं वाटल्या. ही ज्वारी ही अशी 1.5 करून वाढवलेली होती. लोक आपल्याला राहू की न राहू आधी याची परत करणार, कारण पुढच्या वर्षी 3 कणगी करणार हा. कणगी रिकामे झाल्यानंतर त्याच्या बायकोनं बाई लावून 2 कणगी शेणामातीनं सारवून घेतल्या. 4 दिवस उन्हात वाळवून घेतल्या. पुन्हा सुगीला तारांबळ व्हायला नको. अचानक एका दिवशी साईटवर जीप आली. सोबत सांगळेही होता. मुकादम गावातलाच असल्यामुळे मजुरांच्या आधी कामावर हजर असायचा. उत्तम, मी हजेरीनुसार नावं पुकारतो. प्रत्येकाला 2-2 पुढे द्यायचे. कसले पुढे ते? दुष्काळी कामावर असलेल्या मजुरांसाठी वरनंच आले ते. सुक्कळी म्हणतात याला. पुडा फोडायचा, डायरेक्ट खायची. आरोग्यासाठी चांगली म्हणतात. आपल्याला आहे का नाही? उत्तमनी हसत हसत विचारलं. आहे, आपल्याला पण आहे. काळजी करू नको. फक्त त्याचं रेकॉर्ड ठेवायचं. मग ठीक आहे. मला वाटलं तळं राखणाऱ्यालाच पाणी नाही का काय. चला चला, तुम्ही एक एक नाव पुकारा, मी वाटप करतो. लोक खुश झाले. काहींनी तर लगेच फोडून चव घ्यायला पण सुरुवात केली. कोणी म्हणे भाजलेल्या शिऱ्याच्या पिठासारखी चव आहे, तर कोणी म्हणे करंजीत भरायच्या बाकूरसारखी. काही का असे ना, पण वेगळं काहीतरी खायला मिळतं याचा सगळ्यांना आनंद झाला. अधूनमधून हे केव्हाही वाटलं जात होतं. काही लोक तसेच खायचे. काहींनी घरी नेऊन शिराही करून खाल्ला. लहान मुलं वाटीत घेऊन बोकणे भरायची. कोणाला सहन व्हायचं, कोणाला संडास लागायची. त्रास झाला तरी लोकांनी खायचं मात्र सोडलं नाही. राशन दुकानात गहू, तांदूळ, पामतेल महिन्याला थोडंफार वाढून मिळायला लागलं. कामावरचे पैसे राशन भरायला कामी यायला लागले. ते महिनाभर पुरायचं नाही, पण चांगला आधार मात्र झालेला होता. काही आठवडी बाजारातून आणलं जायचं. तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. लोक म्हणायचे बाई काहीही करेल, पण उपाशी मरू द्यायची नाही. तेव्हा आपल्याकडे गव्हाचं उत्पादन तेवढं होत नव्हतं. अमेरिकेहून मागवला जात होता. तो गहू अतिशय निकृष्ट दर्जाचा होता. लाल रंगाची एक ज्वारी यायची, तीही बाहेरूनच मागवलेली होती. मराठवाड्यातले लोक तिला गरिबी म्हणायचे. खरं तर या दुष्काळानं जनतेला आणि सरकारला खूप काही शिकवलं. इंदिरा गांधींनी आपल्या मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि निर्णय घेतला की यानंतर आपण धान्यासाठी कुणापुढेही हात पसरायचा नाही. कुठलं तंत्रज्ञान विकसित करायचं, कुठलं नाही, हे शेती तज्ज्ञांच्या सल्ल्यानं अंमलात आणा. आणि त्याची संपूर्ण जबाबदारी बाईंनी यशवंतराव चव्हाण यांच्यावर टाकली. असं शिक्षक किंवा शिकलेल्या लोकांकडनं चावडीवर पारावर होत असलेल्या चर्चेतून ऐकायला मिळायचं. तर अशी ही सुकळी. कुणी त्याला सुकळीही म्हणायचं. काही का असेना, पण या सुकळीचा लोकांना चांगला आधार मिळालेला होता. श्रोते हो, तुम्ही ऐकताय बाबा कोटंबे लिखित कादंबरी ऊन सावलीच्या शोधात. आज या कादंबरीचा 4था भाग आपण ऐकलात. 5वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब झालं नसेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो. थांबतो. भेटूयात उद्या. नमस्कार मित्र.